वाटतं नवदुर्गा अवतार कसे निर्माण झाले असतील? मी एक आपल्या जीवनाचा विचार करून मला जेवढी थोडीफार बुद्धी आहे त्याच्यावर मी नवदुर्गा अवतार कदाचित असे झाले असतील असा विचार केलाय. बघा तुम्हाला पटते का? पहिलं शैलपुत्री म्हणजे आपला जन्म झाला तेव्हा आणि आपल्याला आई वडिलांच्याच नावाने ओळखायला लागले. दुसरं ब्रह्मचारिणी, आपण शाळेत शिकायला लागलो, शिक्षण घ्यायला लागलो. तिसरं चंद्रघटा, आपण वयात आलो, आपलं लग्नाचं वय झालं, आपल्याला लग्न करून दिलं. चौथा आहे कृष्ण मांडा, आपल्यामध्ये नवीन जीव निर्माण व्हायला लागला, आपण एक बाळाला जन्म देणार आहोत. पाचवा आहे स्कंद माता, ती आई झाली, जननी झाली, तिच्यावरती जबाबदारी वाढली. सहावा आहे कात्यायनी, आपल्या मुलावर आणि आपल्यावर येणाऱ्या संकटांवरती मात करायला शिकत होती, ती सगळं ऐकत होती, बघत होती, शिक्षण घेत होती. सातवा आहे कालरात्री, सगळे संकट तिने एकत्र घेतले, एकत्र झेलले आणि तिने कालीचं रूप घेतलं आणि त्या संकटांवरती विजय प्राप्त करण्यासाठी लढत होती. आणि आठवा आहे महागौरी, ती जेव्हा लढायला लागली तेव्हा तिला शांत करण्यासाठी महायज्ञ सुरू केले आणि मग ती महागौरीचं रूप घेतलं आणि ती शांत झाली आपल्या मुलांसाठी. आणि नववा आहे सिद्धिदात्री, आता तिने प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवलेला आहे. अशी ही आपल्या नवदुर्गांची कहाणी. कशी वाटली सांगा.